गणित दिलेलं बघा, x अधिक y बरोबर 7चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही असा प्रश्न दिलेला आहे. तर अशा प्रकारचे गणित कसं सोडवायचं? सर्वप्रथम तुम्हाला आलेख माहिती पाहिजे, की कशाप्रकारे असतो. आलेख आहे तुमचा आलेख. इथे 0, 0 असतो. इथे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे काढत असतो. त्याच्यानंतर इकडे फर्स्ट, सेकंड, 3, 4, 5, 6 ठीक आहे. ह्याच्यावरती 7. त्याच्यानंतर ह्या साईडला मायनस होत असतो, कारण की ही स्ट्रेट लाईन आहे. इकडे -1, -2, -3, -4, -5 ठीक आहे. खालच्या साईडला पण सेम तसंच. वरती अधिक आहे, इथे 0, 0 असतं. इथे -1, -2, -3, -4, -5, -6, -7. आता हे चरण काय भानगड आहे? बघा, ह्याला इंग्लिशमध्ये क्वाड्रंट म्हणतात. म्हणजे हा जो पोर्शन आहे, ह्या 2 ह्याच्यामधला हा क्वाड्रंट आहे, हा एक चरण आहे. हा तसाच इकडचा एक चरण आहे, तसाच हा एक चरण आहे, तसाच इकडचा एक चरण आहे. म्हणजे एकूण किती चरण झाले? तर हा पहिला चरण आहे. ह्याच्यानंतर लगेच आपण लेफ्ट साईडला जातो. हा दुसरा चरण आहे. त्याच्यानंतर हा तिसरा चरण आहे आणि त्याच्यानंतर हा चौथा चरण आहे. इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हे क्वाड्रंट्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग आता ह्याच्यामध्ये काही सिम्बॉल आहेत. इथे जसं की इथे प्लसवाले आहेत, इकडेही प्लसवाले आहेत. जसं की तुम्ही म्हणू शकता इथे प्लसचे सिम्बॉल येतात, चिन्ह येतात. या साईडला काय येणार आहे? पहिले एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट वजा, कॉमा, प्लस वाय ॲक्सिस. ही एक्स ॲक्सिस असते आणि हा वाय ॲक्सिस असतो. हा वाय, हा पूर्ण वाय, हा एक्स, हा पूर्ण एक्स. एक्स डॅश, वाय डॅश असं करू शकता तुम्ही. पण आपण एक्स वाय समजूया. ठीक आहे. इथे ही वाली वजा, ही वाली वजा, कारण की हेही वजा एक्समध्ये आणि वायवाली वजा आहे. इथे एक्सवाली प्लसमध्ये आहे आणि वायवाली कशी आहे? वजामध्ये आहे. एक्स वजा वाय. म्हणजे पहिले नेहमी एक्सचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय म्हणता येईल त्याला? पॉईंट्स, बिंदू. एक्सचे जिथं पॉईंट असेल, समजा मी आता एखादा पॉईंट घेतला इथे. इथे जर मी क्लिक केला, तर इथे वाय 0 आहे. पण एक्स किती आहे? 3. मग वायचा कोऑर्डिनेट काय होईल? 0. पहिले एक्सचा कोऑर्डिनेट लिहायचा. समजा मी इथे लिहिला. हा वाला जर पॉईंट घेतला मी, तर हा पॉईंट किती होणार आहे? तर इथे म्हणेल मी पहिले एक्सचा कोऑर्डिनेट 0 आहे. त्याच्यानंतर वाय आहे 2 वरती. ठीक आहे. हे झालं ह्याचं बेसिक. ठीक आहे. आता गणितावरती येऊया. गणितामध्ये काय दिलेलं आहे? एक्स अधिक वाय बरोबर 7चा आलेख कोणत्या चरणातून जाईल? आता सर्वप्रथम बघा, एक्स अधिक वाय बरोबर 7चा आलेख कोणत्या चरणातून जाईल? मग एक्सच्या किमती ठेवू आपण. एक्सची किंमत जर मी 0 ठेवली, एक्सची जर किंमत 0 ठेवली, तर वाय डायरेक्ट 7 होणार आहे. वायची किंमत 7 होणार आहे. मग एक्स जिथे 0 आहे, तिथे वाय 7 आहे. मग इथे कुठेतरी येणार बघा, एक्स 0, वाय 7. मी वायची किंमत जर 0 ठेवली, वाय बरोबर जर 0 ठेवला, इथे एक्स बरोबर 0 आहे. वाय बरोबर जर 0 ठेवला, इथे काय बघा, एक्स बरोबर 0 आहे. त्यावेळेस वाय बरोबर 7 झालं. तसंच वाय बरोबर 0 ठेवल्यावर एक्सची किंमत किती येणार आहे? तुम्ही काय म्हणाल? एक्सची किंमत किती येते? 7 येते. ठीक आहे. मग आता हे कोऑर्डिनेट शोधू. एक्स बरोबर 7, इथे 7 घेऊया. ठीक आहे. एक्स बरोबर 7 आणि वायची किंमत आली 7 आणि वायची किंमत आहे 0. ठीक आहे. मग हे पॉईंट जर तुम्ही जोडले, तर कधी पण जोडताना बघा, आत बाहेर जोडून टाकायचे डायरेक्टच. म्हणजे तुम्हाला कळेल, की हे पहिल्या चरणात गेलं, हे दुसऱ्या चरणात गेलं, हे चौथ्या चरणात गेलं. पण कोणत्या चरणात जात नाही? या साईडला जात नाही. पहिल्या ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकला असता. पण जर तुम्हाला अजूनच कन्फर्मेशन करायचं असेल, तर वायची किंमत किंवा एक्सची किंमत वजा घेऊन बघू. एक्सची किंमत समजा मी -2 घेतो. एक्सची किंमत घेतली मी -2. इथे -2 जर किंमत टाकली ह्या एक समीकरणात, तर वाय बरोबर किती येणार आहे? हा -2 जो आहे, ह्याच्यात ठेवला, तर -2 तिकडे पाठवला प्लसमध्ये येईल. म्हणजे वायची किंमत किती येणार आहे? वाय बरोबर 9. वाय बरोबर 9. ज्यावेळेस एक्स बरोबर -2 आहे, म्हणजे एक्स इथे आहे, वाय कुठे आहे? +9 आहे. सॉरी, +9 आहे. इथे 9 येईल कुठेतरी.
ठीक आहे. म्हणजे इथे पॉइंट येईल तो. हा पॉइंट नाही येणार, इथे पॉइंट येणार. ठीक आहे. हा कोणता येणार आहे? -2 आणि 9. तसाच सेम जर मी yची किंमत -2 ठेवली तर xची किंमत किती येणार आहे? 9 येणार आहे. yची किंमत मी -2 ठेवतो. yची किंमत इथे ठेवली -2 आणि xची किंमत आली प्लस वाली 9 म्हणजे इथे कुठेतरी आली. मग हे इथे कुठेतरी आली. ठीक आहे. इथे कुठेतरी आली. मग हे जे 2 पॉइंट आलेले आहेत वरचे, तर ते असे जोडले तर ते सरळ लाईन आहे ॲक्च्युअली. थोडेसे वाकडे झाले माझ्याकडून. ते पॉइंट इथे समजून घ्या. बघा इथे कुठेतरी पॉइंट आला असता तो 2 आणि -2 आणि 9चा आणि हा पॉइंट इकडे कुठेतरी आला असता तर तो -9 इथपर्यंत आला असता. ठीक आहे. मग आता जरी क्लिअर होईल की हा दुसऱ्या क्वाड्रंट किंवा दुसऱ्या चरणातून जात आहे, हा पहिल्या चरणातून जात आहे, हा चौथ्या चरणात जात आहे, पण हा तिसऱ्या चरणाला टच करत नाही. असं प्रत्येक ठिकाणी जरी ट्राय केलं तरी सेमच उत्तर येणार आहे. हे आपला टेलिग्राम ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता. इथे मंथली मेंबरशिप आहे. त्यामधलं ऑटोपे कॅन्सल करावं. हे आपला व्हॉट्सअप चॅनल आहे. धन्यवाद.